नमस्कार. काही दिवसांपूर्वी 10 ते 15 दिवसांपूर्वी गोखिवरेंच्या खड्ड्यांबाबत मी महापालिकेचे प्रभाग समिती जीचे अधीक्षक माननीय राजेंद्र कदम यांना विनंती केली होती की आपण रस्त्याचे खड्ड्याचे पॅच भरून घ्यावेत. ना सर नमस्कार. ऑफिसला आहेत का? नाही निघालोय आता. थोडंसं लेट झालो. नाही, मनाली शिंदे मॅडमचा पण फोन लागत नव्हता आणि तो इंजिनियरचा आपला फोन उचलत नव्हता. काय होतं, बोल ना. गोखिवरेमध्ये खड्डे रस्त्यात. हा खड्ड्यांचा ना विषय. हा, भरपूर खड्डे पडले पण हो, त्यांना खड्डे रिपीट पडलेत टाकायला आणि बुजवायचं चालू आहे. आता ते नवीन हे आणले त्या पद्धतीने चालू आहे. ओके. पण ते फक्त खडी नका टाकायचं, ते पेवर ब्लॉक नाही बसवणार का आतमध्ये गावात? कुठल्या आपल्या गावात? गोखिवरेला. गोखीरला बसवणार ना. ओके. चालू आहे रे. कसं ते आता नवीन पद्धतीचं आपण करतोय ना, हा. ते थोडं गाडी यायला थोडीशी लेट होते ना, ओके. कारण ते बनवायला. त्यामुळे खड्डे हळूहळू बुजणार आहेत सगळे. ओके ना. आता पावसाळ्यात संपत काम चालू आहे. काही ठिकाणी आता आपला ह्या पाडा कुठला नाईक पाडा वगैरे आपल्या ऑफिसच्या इकडचे मेन रस्त्यावरचे वगैरे चालू आहे. ओके. ते गोखिवरेचं तेवढं करायला सांगितलं असतं तर बरं झालं असतं. जाम मोठे झाले ते खड्डे. हा सांगतो मी. गोखीरचं सांगतो. ओके, चालेल. इथे शिवा येतो, शिवाला सांगतो. सांगा त्याला. आंबेडकर चौक आहे ना, हा तिथे जास्त खड्डे झालेत. हो सांगतो. ओके, लगेच तुझ्या ठेवला का त्याला फोन करतो. चालेल. ओके. ओके. आणि त्यांनी खूप चांगल्या दर्जाचं याच्यामध्ये मटेरियल वापरून हे काम पूर्ण करून घेतलेलं आहे. लागीपाडा, भाटपाडा ते संपूर्ण गोखिवरे नाक्यापर्यंत सगळी कामं, म्हणजे जे डांबर आहे हे डांबर नसून रबरचा एक प्रकार आहे. नवीन महापालिकेने टेक्नॉलॉजी आणलेली आहे. त्याच्यामुळे गोखिवऱ्याचे पूर्ण रस्ते पॅच भरलेले आहेत. याबद्दल मी महापालिकेचे आभार मानतो. माननीय राजेंद्र कदम साहेब यांचे देखील आभार मानतो की त्यांनी माझ्या शब्दाला मान देऊन आपलं काम केलेलं आहे. अशाच प्रकारे आपण काम करत राहा. आमच्याद्वारे आपला सत्कार केला जाईल. धन्यवाद. आणि अशाच प्रकारे पुढेही या गावातील कामं होत राहतील अशी अपेक्षा मी करत राहतो. धन्यवाद.